बाजारसारखे सॉफ्ट, फ्लफी आणि एगलेस डोनेट घरच्या घरी बनवायचे आहेत? मग ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. अगदी सॉफ्ट आणि फ्लफी डोनेट घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने घरच्या वस्तूंपासून आज आपण बनवणार आहोत. तर चला पाहूयात रेसिपीला. इथं मी घेतलेलं आहे 1/4 कप कोमट दूध घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 1/4 कप कोमट पाणी घालणार आहोत. आपल्याला दूध ना जास्त गरम ना थंड हवंय, कोमट हवंय. त्यामध्येच इथं मी या रेसिपीसाठी आपल्याला 1/4 कप इतकी पावडर शुगर लागणार आहे. तर तेवढी घेतलेली आहे. त्यातलं 1 टीस्पून मी आता ह्याच्यामध्ये घालतीये दुधामध्ये आणि हाफ टेबलस्पून इतकं आपण ॲड करणार आहोत ड्राय ॲक्टिव्ह ईस्ट आणि ह्याला सर्वाला व्यवस्थित छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे सर्व गोष्टींना. ईस्ट चांगलं दुधामध्ये मिक्स झालं पाहिजे इतकं छान त्याला मिक्स करून घ्या. म्हणजे ते छान ॲक्टिव्हेट होईल. चला आता ह्याला झाकूयात आणि आपण बाजूला ठेवूयात 10 मिनिटासाठी. तोवर आपण करूयात दुसरी तयारी. तर मी इथे एक बोल घेतलेला आहे. त्याच्यावर चाळण ठेवूयात. त्याच्यामध्ये 2 कप आपण मैदा घ्यायचा आहे आणि जी आपली पावडर शुगर आता आपण जी 1/4 घेतली होती ती ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि सर्व गोष्टींना छानपैकी चाळून घ्यायचं आहे आपल्याला आता. आणि त्यामध्येच ॲड करूया अर्धा टीस्पून इतकं मीठ आणि सर्वाला चाळून घेऊयात आपण व्यवस्थित. आता सर्व चाळून झाल्यानंतर मध्ये एक थोडंसं असं हे करून घेऊन त्याच्यामध्ये आपण 1/4 कप इतकं दही ॲड करणार आहे आणि सर्व काही आपण आता मैद्याला चोळून घ्यायचं आहे पिठाला. दही ते दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ पूर्ण पिठाला दही लागलं पाहिजे. आता आपण जे ईस्ट ठेवलं होतं ते ॲक्टिव्हेट झालेलं आहे. ते पण ॲड करूया ह्याच्यामध्ये आणि आता सर्व गोष्टींना छानपैकी मिक्स करूयात. आता इथं आपल्याला पीठ मळायचं नाहीये. आता फक्त नुसतं सर्व पिठाला, सर्व गोष्टींना एकत्र आणायचं आहे. तितकंच काम करायचं आहे. आता हे पीठ खूप चिकट-चिकट आहे. कारण की ह्याच्यामध्ये ग्लुटेन नाहीये. आता आपल्याला तोवर मळायचं आहे हे पीठ असं स्ट्रेच करून-करून जोपर्यंत ग्लुटेन फॉर्म होत नाही. सॉफ्ट आणि नॉन स्टिकी आपला डो जोपर्यंत तयार होत नाही पीठ, तोपर्यंत आपल्याला ह्याला स्ट्रेच करून-करून 10 ते 12 मिनिटं आपल्याला ह्याला मळायचं आहे. आता हे बघा 10 ते 12 मिनिटं. आता थोडंसं ग्लुटेन फॉर्म झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करायचं आहे 1 टेबलस्पून बटर ॲड करायचं आहे आणि परत मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. स्ट्रेच करूनच मळायचं आहे याला. कारण की ह्याच्यामध्ये छानपैकी एक ग्लुटेन फॉर्म झालं पाहिजे तरच आपले डोनट्स जे आहेत ते खूप छान होणार आहेत. थोडी मेहनत आपल्याला फक्त या पीठ मळण्यामध्येच लागते. बाकीचं सर्व काम सोपं आहे. परत आपण आता अजून 1 टेबलस्पून आपण बटर ॲड केलंय. टोटल आपण 2 टेबलस्पून या रेसिपीला आपण बटर वापरतोय. आता परत ते सर्व बटर ॲड करून आपण त्याला परत मळून घ्यायचं आहे थोडा वेळ. तोवर मळायचं आहे जोपर्यंत बटर आपल्याला हाताला लागणार नाही. बटर पूर्णपणे पिठामध्ये ऑब्झर्व्ह होणार, इन्कॉर्पोरेट होणार तोपर्यंत आपल्याला त्या पिठाला स्ट्रेच करून मळायचं आहे. आणि काहीच वेळात आपलं पीठ एकदम नॉन स्टिकी होईल आणि एकदम सॉफ्ट होईल. आता हे पहा पीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे. आता ह्याला आपण पाहूयात पीठ रेडी आहे का? असं एक विंडो बनते का बघायचं पातळ. जर पीठ लगेच फाटत असेल मधून तर आपलं अजून रेडी झालेलं नाहीये. तर अजून थोडा वेळ आपल्याला मळायला लागणार आहे. हे पहा मी पाहतीये आता इथनं पीठ कट होतंय, फाटतंय मधनंच तर म्हणजे आपलं पीठ अजून रेडी झालेलं नाहीये. तर आता आपल्याला अजून एक 2 मिनिटं 3 मिनिटं आपल्याला पिठाला अजून मळून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटामध्ये आता बघा तुम्ही थोड्या वेळात आपल्याला एक पातळ असं विंडो स्ट्रेच व्हायला लागेल आपलं पीठ. आता आपण पाहूयात. हे पहा आता एकदम पातळ हे झालेलं आहे. रेडी झालेलं आहे आपलं पीठ आता. आता आपण बघूयात एक गोळा करून घेऊन व्यवस्थित. हे पहा आता एकदम स्ट्रेच केलं तरी पीठ आपलं कट होत नाहीये मधनं.
म्हणजे आपलं पीठ रेडी आहे. आता व्यवस्थित एक गोळा बनवून घ्यायचा आहे त्याचा गोल, आणि एक बाउल घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तेल लावून घ्यायचं आहे त्याला बाउलला चारी बाजूनी, आणि त्याच्यामध्ये हा पिठाचा गोळा आपल्याला ठेवायचा आहे प्रूफ होण्यासाठी. आता त्याला व्यवस्थित चारी बाजूनी असं मळून घ्यायचं आहे, गोल करून घ्यायचं आहे, आणि त्याच्यावरनंही थोडंसं तेल आपल्याला घालून त्याला छान तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे वरची सरफेस ड्राय होणार नाही. आणि आता ह्याला झाकून आपल्याला 1-1.5 तासभर ह्याला प्रूफ होण्यासाठी ठेवायचं आहे. आता हे पहा डबल झालेलं आहे आपला पीठ. आता त्याला पंच करून आपण त्यातली सगळी एअर बाहेर काढून घेणार आहोत, आणि पिठाला अजून एकदा 1 मिनिटभर चांगलं व्यवस्थित मळून घेणार आहोत. आता पीठ एकदम नॉन स्टिकी झालेलं आहे, सॉफ्ट झालेलं आहे, एकदम परफेक्ट बनलेलं आहे. आपलं डोनट बनवण्यासाठी रेडी झालेलं आहे पीठ. आता हे पीठ काढून घेऊयात आपण. चला, आता पीठ आपण एका प्लॅटफॉर्मवर किंवा किचन ओट्यावर तुम्ही काढून घेऊ शकता पूर्ण. आता एक राऊंड गोळा बनवून घेऊया त्याचा. आता त्याला लाटून घेऊयात आपण. एक जास्त पातळ किंवा जास्त जाड आपल्याला नाही लाटायचं आहे, पोळी लाटल्यासारखंच लाटायचं आहे, पण थोडंसं थिकनेस ठेवायची आहे आपल्याला. व्यवस्थित चारी बाजूने आपण त्याला लाटून घेऊयात. आता मी इथं चॉपिंग बोर्डवर करते, तुम्ही जर किचन ओट्यावर करत असाल तरी व्यवस्थित लाटता येईल. आता हे पहा, मी पूर्णपणे चारी बाजूने त्याला व्यवस्थित लाटून घेतेय, एकच साईजचं करून घेते. आता हे पहा, एवढं थिकनेस आपल्याला हवं आहे. आता या थिकनेसमध्येच आपल्याला, आता मी इथे एक कुकी कटर घेतलेला आहे, त्याला आपल्याला सुका मैदा लावून घ्यायचा आहे चारी बाजूनी. तुमच्याकडे जर वाटी असेल तर वाटी किंवा ग्लासनीही हे करू शकता. सुका मैदा लावून घ्यायचा आहे, आणि त्याच्याने कट करून घ्यायचे आहेत डोनट्स. आपण सर्व डोनट्स कट करून घेऊयात अशाच पद्धतीने. प्रत्येक वेळेला कट करायच्या आधी तुम्ही सुकं पीठ लावून घ्या, नाहीतर मैदा चिटकून बसेल त्यालाच. आता एक छोटं नोझल किंवा झाकण असेल कशा बाटलीचं वगैरे, ते घेऊन आपल्याला छोटंसं ह्याच्याने किंवा कटर असेल तरी चालेल तुमच्याकडे, त्याने छोटे छोटे आपल्याला कट्स करून घ्यायचे आता आतमध्ये राहून, म्हणजे डोनटचं शेप येण्यासाठी. आता आपण छोटे छोटे कट करून घेऊयात. हे छोटे सर्कल्स तुम्ही कशानेही कट करू शकता, अगदी बॉटलचं झाकण असेल आपल्याकडे त्याच्यानेही कट करू शकता. आणि हे पहा, ह्याला पण आपण फ्राय करून घेऊ शकतो, डोनट सारखे छोटे डोनट बनवू शकतो. आणि आता या सर्व डोनट्सला काढून घेऊयात आपण एका डिशमध्ये किंवा ट्रेमध्ये काढून घ्या. हे सर्व काढून घेते मी आता, आणि ह्याला आता अर्धा तास आपण अजून प्रूफ होण्यासाठी ठेवूयात, म्हणजे अजून थोडे फुगतील. आता अर्धा तासानंतर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे, आणि तेल आपल्याला इथे ना जास्त गरम नको आहे आपल्याला तेल. मीडियम हीटमध्ये आपल्याला एकदम लो फ्लेमवरती आपल्याला डोनट्स फ्राय करायचे आहेत, हळूहळू फ्राय करायचे आहेत आपल्याला डोनट्स, घाई नाही करायची आहे. हाय फ्लेम ठेवलं किंवा तेल जास्त गरम असेल तर मग डोनट्स वरनं सगळे जळून जातील, ब्राऊन कलर येईल आणि आतनं शिजणार नाहीत. त्यामुळे आपल्याला तेल जे आहे ते मीडियम गरम हवं आहे, आणि लो फ्लेमवरती आपल्याला डोनट फ्राय करायचे आहेत. हे लक्षात ठेवावं एवढी गोष्ट, म्हणजे डोनट्स आपले एकदम व्यवस्थित होतील, शिजतील आतनंही, एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनतील, फ्लफी बनतील. तर सर्व डोनट फ्राय करून घेऊयात आपण मीडियम एकदम लो फ्लेमवर. हे पहा, आता किती छान मस्त गोल्डन कलर आलेला आहे. असे सर्व डोनट्स आपण फ्राय करून घेऊयात. आता आपले डोनट फ्राय झालेले आहेत.
आता आपण सर्व डोनट्स काढून घेऊयात. किती मस्त झालेत की नाही. तुम्हाला मी आतनंही टेक्स्चर दाखवेल. इतके सॉफ्ट फ्लफी झालेले आहेत ना डोनट. एकदम मस्त झालेले आहेत. सर्व डोनट याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत आपण. आणि चला आता फटाफट त्याच्यासाठी एक शुगर ग्लेज बनवूया आपण. इथे मी 2 टेबलस्पून पावडर शुगर घेते. 2 ते 3 टेबलस्पून आणि त्यामध्ये आपण घालूया 1 छोटा चमचा इतकं दूध आणि त्यामध्ये 2 ते 3 थेंब आपण व्हॅनिला एसेन्स घालणार आहे. कारण की मी हे सर्व डोनट्सला नाही ग्लेज करणार आहे, कोट करणार आहे, म्हणून मी थोडंसंच क्वांटिटी घेतलं. जर तुम्ही सर्वाला करणार असाल तर अर्धा कप पावडर शुगर घ्या. त्यामध्ये 2 टेबलस्पून दूध घाला आणि 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स घालून मिक्स करा. म्हणजे छान असं छान फेटून घ्या त्याला सॉफ्ट होईपर्यंत. आणि मस्त असं एक ग्लेज रेडी होईल. हे पहा. आता जेव्हा गरम गरम आहेत ना डोनट्स तेव्हाच आपल्याला ह्याच्यात डिप करून कोट करून घ्यायचे. थंड झाल्यानंतर नाही. गरम असतानाच थोडे ते कोटिंग छान बसते त्याच्यावर व्यवस्थित. त्यामुळे अशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत. आणि मी इथे चॉकलेट पण मेल्ट करून ठेवलेलं आहे, डार्क चॉकलेट. त्याच्यामध्ये पण आपण डोनट डिप करून घेऊया. अर्धे डोनट्स मी ह्याच्यामध्ये केले, अर्धे डोनट्स मी शुगर ग्लेजमध्ये केलेले आहेत. आणि हे पहा आपले सर्व डोनट्स बनवून रेडी आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला बेल आयकॉनवर दाबून सबस्क्राईब करा. कारण की तुम्हाला मग अशाच नवीन नवीन आणि सोप्या इझी रेसिपीज घेऊन आम्ही पुन्हा पुन्हा भेटू. आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. त्याच्याने आमचं मोटिवेशन वाढत असतं तुमच्या कमेंट्सनी. तर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा बेल आयकॉनवर दाबून. आणि हे पहा एकदम मी तोडून दाखवते एक डोनट तुम्हाला. किती मस्त झालेला आहे की नाही, एकदम सॉफ्ट आणि फ्लफी. जर या काही टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही वापरले तर तुमचेही डोनट्स एकदम परफेक्ट बनणार आहेत. पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर. बाय.